ऑपरेशन टायगरच्या संदर्भात आपल्याला सांगायचं वाटतं की जसं माध्यमाच्या माध्यमातून ज्या काही चर्चा चालू होत्या त्याच आम्हाला माहिती आहे आणि त्या माध्यमातून जी काही आम्हाला माहिती मिळाली त्यात मी आमचे खासदार संजय भाऊ देशमुख यांना सुद्धा विनंती केली की भाऊ असं असं ऐकतो आम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही काय करणार आहे. त्यांनी सांगितलं की नाही बा आम्हाला काही प्रेशर आहे या गोष्टीचं. आमचे सगळे खासदार एकत्रित झाले आहे आणि सर्वांचं प्रेशर असल्यामुळे आम्हाला काही या गोष्टी करता येणार नाही. त्यांना विनंती केली की बा आपण पक्ष सोडून जायला नको, कारण उद्धव साहेबांनी जो आपल्यावर विश्वास टाकला आहे तुमच्यावर आमच्यावर, ज्या मतदारसंघात ज्या मतदारांनी आपल्याला विश्वास टाकला आहे तो विश्वास आपण कायम ठेवला पाहिजे आणि आपण या गोष्टीचा फेरविचार केला पाहिजे असं म्हणून मी त्यांना विनंती केली. परंतु त्यांची तयारी झाली असली पाहिजे. त्यांनी मला सांगितलं की आपण यानंतर या संदर्भात नंतर बोलू. मी अजून काही निर्णय घेतला नाही. माझं कालच बोलणं झालं. मी त्यांना सांगितलं की उद्धव साहेबांचा आणि वरिष्ठांचा मला फोन आला की तुमची भूमिका काय आहे. मी म्हटलं त्यांना मी संजय देशमुखांशी बोललो आहे आणि त्यांना विनंती केली की आपण जायला नको. ज्या उद्धव साहेबांनी आपल्यावर विश्वास टाकला आहे तो विश्वास आपला कायम राहिला पाहिजे. कारण तर पक्ष फुटीनंतर फक्त उद्धव साहेबांच्या आशीर्वादानेच आपण आलेलो आहोत. त्यांचा आशीर्वाद असल्यामुळेच आपण या ठिकाणी तुम्ही लोकसभा जिंकू शकले, आम्ही विधानसभा जिंकू शकलो. सर्व महाविकास आघाडी आपल्या सोबत होती. या सर्वांचं कुठंतरी म्हणजे विश्वास आपण गमावल्यासारखा होईल हा प्रयत्न मी या ठिकाणी एकदा बोलून त्यांना केला आणि त्यांच्या उत्तरात काही तसा दम नव्हता. त्यांनी माझ्याशी कोणीच नाही असं काहीच नाही. आमदाराची गरज कोणालाच नाही आहे. आमदार बीजेपी आणि सेनेजवळ भरपूर आमदार आहे, त्याच्यामुळे संपर्काचं सोडा मी कोणाच्या संपर्कात नाही आहे आणि कोणाच्या संपर्कात जाणार सुद्धा नाही आहे. कोणी विचारलं तरी त्यांना सांगेल की आम्ही उद्धव साहेबांसोबत